हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आत्ता ना आंब्याचा सीझन आहे. प्रत्येक घरात आमरस तर होतो, फार तर फार मँगो मिल्कशेकही होतो. पण आंब्याच्या पासून आपण आहे ना अजून काही रेसिपीज करू शकतो का? तर हो, आज आपण आहे ना आंब्याचा केक करणार आहे. पण थांबा, घाबरू नका. आपण आहे ना त्याच्यात मैदा वापरणार नाहीये किंवा कणिक वापरणार नाहीये. अरे मग केक कशापासून बनवणार आहे? तर आजची आपली रेसिपी आहे मिनी मँगो रवा केक. येस, आपण रव्यापासून हा केक बनवणार आहोत. एकदम पौष्टिक आहे, साजूक तुपातला आहे. मिनी मँगो रवा केक साठी ना आपण एक मिक्सरचं भांड घेतलंय आणि त्यात एक बाउल आपण आहे ना बारीक रवा घेऊया. ज्या बाउलने आपण रवा घेतला त्याच बाउलने अर्धा बाउल आपण आहे ना मँगोची जी प्युरी असते ना तयारवाली ती घेतलेली आहे. आपला जो पोह्याचा चमचा आहे ते 3 चमचे आपण आहे ना साजूक तूप घालत आहोत. जर साजूक तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं जे रिफाइंड तेल असतं, ऑइल आहे, ते घातलं तरीही चालू शकतं. त्यात एक 4 ते 5 चमचे दूध किंवा पाव बाउल दूध घालून घेऊया. आता आपण काय करायचंय की आहे ना हे मिक्सचर ग्राइंड करून घेऊया. पण जास्त वेळ ग्राइंड करायचं नाही, अगदी 1-2 सेकंदच फक्त. मिक्सचर आपण ग्राइंड केलेला आहे आणि मस्तपैकी मिळून आलंय. आता आपण काय करूयात की आहे ना हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढूया. मिश्रण मी एका बाउलमध्ये काढले. मला थोडंसं घट्ट वाटतंय. आपण काय करूयात, परत पाव बाउल आपण आहे ना दूध घालून घेऊया. आता एकूण आपल्याला ह्याला अर्धा बाउल दूध लागलेला आहे. आता ना आपण काय केलंय की यांना दूध ऍड करून झालंय आणि छान मिक्स केलंय. एकूण आपल्याला अर्धा बाउल दूध लागलेलं आहे. आता रवा आहे तो फुलणार, यासाठी आपण काय करणार आहे की ह्याच्यावर आपण आहे ना अर्धा तास झाकण ठेवून बाजूला ठेवून घ्यायचं, म्हणजे रवा मस्तपैकी फुलेल. केक बेक करण्याच्या आधी ना आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करायची. आपण ना आप्पे पॅन मध्ये केक बेक करणार आहे. त्यात थोडंसं आपण तूप टाकून घेऊया. तूप घालून झालं ना की हाताने स्प्रेड करायचंय. काय होतं, ब्रशनी बऱ्याच वेळा ना नीट स्प्रेड होत नाही आणि मग काय होतं की केक आपला आहे ना खाली चिटकू शकतो. यासाठी आपण हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचंय. तूप आपण सगळीकडे ग्रीस करून ठेवलेलं आहे. आता आपण हा पॅन बाजूला ठेवूयात. अर्धा तास आपण आहे ना बॅटर भिजवून घेतलेला आहे. आता या ना बॅटरची आपण आहे ना आधी चव बघायची. कारण काय होतं की आपण आहे ना आमरस घातलेला आहे, आंब्याचा पल्प घातलेला आहे याच्यात, तर तो थोडासा गोड असतो. त्या हिशोबाने आपण पिठी साखर टाकणार आहोत. आता मला थोडंसं ना कमी गोड वाटतोय म्हणून मग अर्धीच वाटी आपण आहे ना पिठी साखर घालत आहोत. तुम्हाला जर समजा ना अगदीच कमी गोड वाटला तर त्या पद्धतीने तुम्ही पिठी साखर कमी जास्त करू शकता. पण आता याला अर्धी वाटी किंवा अर्धा बाउल पुष्कळ होतं. आता ह्यात ना आपल्याला बरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. आपण ज्या चमच्यानी आहे ना बेकिंग पावडर घातली त्याच चमच्यानी पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. अगदी 2 ते 3 चमचे दूध घालून घ्यायचे. आता हे सगळं आहे ना मिक्स करूयात. एकदम फास्ट किंवा जोरात मिक्स करायचं नाहीये, हलक्या हाताने मिक्स करायचं. हलक्या हाताने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. आता आपण काय करूयात की बेकिंगला ठेवूयात आपण हे. आता ना आपण एकदम लो फ्लेमवर आहे ना 1-2 मिनिटं हा जो आप्पे पॅन आहे आपण ज्याला आहे ना तूप ग्रीस करून घेतलंय ते 1-2 मिनिटं ना मस्तपैकी तापून घेऊया. मस्तपैकी तापलं की काय करायचं, आपण हे जे बॅटर केलं होतं केकचं ते आपण घालून घ्यायचं. पण केवढं घालायचं माहितीये का, थोडंसं आहे ना कमी घालायचं, म्हणजे 3/4 पाऊंड भरेल एवढंच घालायचं. आता आपण आहे ना सगळं आहे ना फिलअप करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, गार्निशिंगसाठी ना मी इकडे चेरी यूज केलेली आहे. तुम्ही टुटी फ्रुटी म्हणा किंवा एखाद्या ना ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडतील ते त्या पद्धतीने तुम्ही गार्निश करू शकता. आता मी चेरीने सगळीकडे गार्निश केलेलं आहे आणि लो फ्लेमवर आता बरोबर 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया.
5 मिनिटं झालेली आहेत. आपण फक्त आहे ना आधी एकदा चेक करूया. येस, मस्त आपला केक निघतो. आता तुम्हाला ना मागची साईड दाखवते मी. बघा काय मस्तपैकी आहे ना बेक झालेला आहे आणि मस्तपैकी ना टम्म फुगलेले सुद्धा आहेत. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं आहे ना स्टँडिंग टाईमसाठी परत एकदा झाकण ठेवायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण काय करूयात ना, हे जे केक आहेत ते सगळे एका जाळीच्या प्लेटवर किंवा चाळणी असते ती उलटी करायची आणि त्याच्यावर ठेवायचे, म्हणजे पूर्ण याची वाफ जाते. आपण सगळे ना केक काढून घेतलेले आहेत, परफेक्टली बेक झालेले होते. आता काय आहे की आपलं जे बॅटर आहे ते अजून थोडं उरलंय, तर काय करायचं, सेकंड टाइमला थोडंसं फक्त तूप त्यात टाकायचं आणि सेम प्रोसेस करायची की आहे ना जसं बॅटर टाकायचं आणि चेरीनी त्याला गार्निश करायचं आणि बेक करून घ्यायचं. आपला केक ना गार झालाय. मी तुम्हाला ना फक्त आहे ना आतून कट करून दाखवते किती फ्लफी झालाय. बघू शकताय की इतका मस्त स्पॉन्जी झालाय आणि परफेक्टली बेक झालेला आहे. फ्रेंड्स, मस्त असे छोटेसे क्यूट स्पॉन्जी मिनी मँगो रवा केक तयार आहे आणि आपण ते छानपैकी आहे ना गार करून सर्व केलेले आहेत. हे केक तुम्ही 4 दिवस आहे ना स्टोर करू शकता. तर फ्रेंड्स, कसे वाटले तुम्हाला हे छोटेसे क्यूट केक आहेत ना, एकदम स्वीट आहेत ना दिसायला आणि खरंच चवीला सुद्धा स्वीट आहेत आणि महत्वाचं म्हणजे अगदी 5 मिनिटात होणारे आणि कोणालाही जमण्यासारखे आहेत. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.